आज आपण ना सगळ्यांचंच आवडतं असं थालीपीठ बघणार आहोत. तेही भाजणीचा वापर न करता घरची जी पिठं आपल्याकडे अवेलेबल असतात त्या पिठापासून थालीपीठ कसं करायचं एकदम खमंग आणि चविष्ट. तर त्यासाठी मी इथे 7 तिखट मिरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर 10-12 पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत. आता ह्या ज्या तिखट मिरच्या आणि लसूण आहे ते आपण असं त्याचा कुटून थोडासा ठेचासारखं तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्ही मिक्सरमध्ये पण जाडसर वाटून घेतलं तरी चालेल. आणि हे जे थालीपीठ आहे ना, तुम्ही एखादं पीठ तुमच्याकडे नसलं तरी चालू शकतं. तर तुमच्याकडे जितकी पिठं अवेलेबल आहेत त्या पिठापासून पण तयार केलं तर ते चांगलंच होतं. आता मी इथे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 कप बाजरीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर अर्धा कप इथे गव्हाचं पीठ. आता हे गव्हाचं पीठ तर घरी अवेलेबल असतंच. त्यानंतर हे बेसन पण अवेलेबल असतं. तर बेसन मी पाव कप घेतलं आहे आणि जे तांदळाचं पीठ आहे तेही पाव कप घेतलं आहे. आणि जो आपण ठेचा तयार करून घेतला मिरची आणि लसणीचा तर तो आता घालून घेऊया. आणि त्यानंतर इतर मसाले घालूया. इथे पाव चमचा मी हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे, त्याच्यानंतर 1 चमचा धणे पावडर आणि माझ्याकडे ना इथे भाजलेली जिऱ्याची पावडर होती तर ती 1 चमचा घातली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता थंडीमध्ये बघा तीळ खाल्लेले चांगले असतात, तर मी ते 2 टेबलस्पून इतके तीळ घेतले आहे. आणि ही पिठं म्हणजे आपल्याला बाधू नये याच्यासाठी 1 चमचा मी ओवा घेतला. आता पीठ आपलं जास्त आहे म्हणून इथे ओव्याचं प्रमाण थोडं मी जास्त घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या घालायच्या. आता मी इथे माझ्याकडे ना पातीचा कांदा होता तर त्याचा कांदा बारीक चिरून घातला आहे. भरपूर अशी कोथिंबीर ह्याच्यात घातली आहे. कोथिंबीर आणि कांद्याने ना थालीपीठाला खूप छान चव येते. त्यानंतर तुमच्याकडे कुठली पालेभाजी अवेलेबल असेल तर ती घाला. तर मी इथे पालक घेतला आहे बारीक चिरून. आणि हा जो जी पात असते कांद्यापातीची ती पात बारीक चिरून घातले. आणि चवीनुसार इथे मी मीठ घातलं. आता हे मीठ घातल्यानंतर सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपण इथे पालेभाज्या वगैरे घातल्या त्याचा जो ओलावा असतो त्या ओलाव्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं. आणि लागेल तसं पाणी घालून आहे ना आपल्याला हे जे थालीपीठाचं जे पीठ आहे ते अगदी पातळ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही, म्हणजे हाताने थापल्यानंतर ते सरकलं जाईल इतपतच आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर आता मी हे जे पीठ मळलं तुम्हाला दाबल्यावर ना लक्षात येते असेल की ते मी दाबलं की ते पुढे सरकतं, म्हणजे इतपत आपल्याला पीठ मळून घ्यायचं. तर इथे एक सुती कपडा घेतला आणि तो ओलासर करून पोळपाटावर घालून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या आकाराचा म्हणजे मध्यम किंवा छोटं जसं थालीपीठ थापायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ती उंडा घ्यायचा किंवा गोळी घ्यायची आणि चांगलं पाण्याचा हात लावून आपल्याला थापायचं, म्हणजे ते पीठ हाताला चिटकू नये याच्यासाठी पाण्याचा हात लावायचा आणि असं थापत जायचं. त्यामुळे काय होतं ते पटापट थापलं जातं, हातालाही चिटकत नाही. आता थालीपीठ थापताना अगदी पातळही नाही करायचं, अगदी जाडसरही नाही करायचं. तर चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आपल्याला. तर मी आता हे थोडंसं मोठंच थालीपीठ करून घेते. त्यानंतर ह्याला ना थापून झाल्यानंतर मध्ये अशी ना भोकं पाडून घ्यायची, म्हणजे मध्ये तेल किंवा जर तुम्हाला तूप सोडायचं असेल तर त्यासाठी असं भोक पाडून घ्यायचं. आणि एकीकडे मी तवा लोखंडी तापत ठेवला आहे. तर तवा तापलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेते. आणि घालताना आहे ना आपण कपड्याकडं असं उचलायचं आहे आणि ते घालायचं आहे. आणि समजा तुमचा कपडा उचलला नाही गेला तर त्याला ना वर थोडंसं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे लगेच निघतो. काय काय जणांचा ना तो निघत नाही, मग तेव्हा वरून पाण्याचा हात लावायचा. तिथे थोडंसं मी पाण्याचा हात लावला आहे आणि त्याच्यावर थोडेसे तीळ घालून, ते तीळ दिसायला थालीपीठावर चांगले दिसतात. ऑलरेडी आपण आतमध्ये घातले आहे पण चांगले दिसण्यासाठी मी इथे वरून थोडेसे तीळ घालून घेतले आहे. आणि आता साईडने आपल्याला आणि मध्ये जे भोकं केलं आहे त्याच्यामध्ये तेल किंवा तूप, आता मी इथे तूप सोडते तर दोन्हीचा वापर केला तरी चालेल. तर आता मी सगळीकडनं तूप सोडून घेते आणि साईडने पण थोडंसं तूप सोडायचं. आणि गॅसची आज मी मध्यम ठेवली आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ते चांगलं भाजून घ्यायचं. तर तोपर्यंत ते भाजेपर्यंत आहे ना मी इथे चांगलं ते पुन्हा असं एक
एक छोटंसं भांडंच घ्यायचं पाण्याचं आणि त्याच्यामध्ये बुडून पुन्हा ते ओलसर करून घेतलं आणि पुन्हा पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आणि तिथे जे थालीपीठ आहे ना ते असं चूर असा आवाज झाला ना की एक साईड व्यवस्थित भाजली जाते, म्हणजे आपलं एका साईडने भाजलं असं समजायचं. तोपर्यंत आपण हे थापून घेतलेलं आहे इथे आणि आता हे झालेलं आहे बघा. तर मी एका साईडने आणि ते बरोबर झालं की आहे ना असं तव्यापासून वेगळं होतं, चिटकून बसत नाही, म्हणजे चिकटलेलं असेल तर ते झालं नाही आहे आणि उचललं गेलं म्हणजे ते चांगलं भाजलं गेलं आहे. तर आता दुसऱ्या साईडने पण आपण थोडंसं तूप सोडून घेऊया आणि इथे अजून जर तुम्हाला एकदम असं कुरकुरीत, काय काय जणांना थालीपीठ हे कुरकुरीत आवडतं तर काय काय जणांना नरम आवडतं. जर तुम्हाला नरम हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावर आपण झाकण पुन्हा ठेवायचे आणि जर नरम नको हवं असेल, आता मला ते असं असं कुरकुरीत आवडतं त्यामुळे मी ते ठेवलं नव्हतं, पण ज्यांना असं नरम हवं त्याने असं झाकण ठेवून द्यायचं आहे. तर आता हे पुन्हा दुसऱ्या साईडने व्यवस्थित मी भाजून हे घेतलेलं आहे, तर आता काढून घेते आणि पुन्हा आपण दुसरं पण थालीपीठ करून भाजून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही हे थालीपीठ नक्की करून बघा, म्हणजे जे घरचे अवेलेबल आहे. एखादं पीठ तुमच्याकडे समजा बाजरीचं नसेल किंवा ज्वारीचं नसेल तरीही चालतं. काही काही जण तांदळाचं, नंतर बेसन पीठ, अशी पिठं वापरून हे पीठ तयार करतात आणि त्याचं थालीपीठही छान लागतं. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही ह्याच्यामध्ये आवडत्या भाज्या, म्हणजे मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना ह्याच्यामध्ये पालेभाज्या खात नसतील तर ह्याच्यामध्ये पालेभाजी घालून देऊ शकता. तर नक्की करून बघा आणि थालीपीठासोबत ना तुम्ही दह्यासोबत ते सर्व करा, म्हणजे काय की ते पचायला हलकं होतं. तर नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.